माईक जवळ घे. मला सांगा माईक जवळ घे. आम्ही तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत. नाटकाचं नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत. परिचय सांगण्यासाठी येत आहे श्रद्धा. सांगत नाही कोणी. माईक असं जवळ धरायचा आवाज मी आहे नवरीची आई. या नाटकात माझं नाव काहीच नाही. परिचय सांगण्यासाठी येत आहे प्राप्ती. माईक थोडा जवळ धरा, असं तोंडाच्या जवळ. काय नवरदेवचे वडील. परिचय सांगण्यासाठी येत आहे नंदनी. ही आहे नवरी, माझं नाव आहे राधा. परिचय सांगण्यासाठी येत आहे प्रतीक्षा. मी आहे नवरदेव. परिचय सांगण्यासाठी येत आहे अंकिता. हे मी आहे नवरदेवाची बहीण, माझं नाव आहे मंजुरी. मी आहे नवरीचे वडील, माझं नाव आहे शंभू. मी आहे नवरीची आई, माझं नाव आहे लक्ष्मी. चला तर आपण नाटक चालू करूया. आता लगेचच नाटक सुरू झालंय. लक्ष्मी, लक्ष्मी, अगं मेली का काय? भाकरी करत होते, हात धुवून आले. इतक्या काय गडबडीने कशाला बोलावलं? एक आनंदाची गोष्ट आहे. सांगा की मग लवकर. आपल्या राधाला एका शेजारच्या गावातलं स्थळ आलंय. काय करतो मुलगा? कुत्र्या मारतोय. असं बाप आहे आणि मी अशी माय आहे. मी अशी माय आहे. उलटानं घेऊ का? पळी घेऊ का पळी? पळी उलटानं कशाला? दूध म्हणली मी उलटानं घेते. तर मी म्हणालो मी पळी घेतो. बरं जाऊ दे, आपल्या गाडीकडे जाऊ. काय मग? काय करतो मुलगा? 5 एकर जमीन आहे, कपड्याची दुकान आहे, कुरकुऱ्याची दुकान आहे. असं का? केसांचं गळ आहे. बाई सगळं व्यसन आहे. बाई पहा मंडळी, असं बाप आहे. ही अशी माय आहे. चला आता कसं जायचंय? आता मस्करी बस झाली. चला आता. मुलाला तर कोणताच व्यसन नाही. मला वाटतं पाहुणा असंच म्हणलं होतं. 2 एकर जमीन नसली तरी चालेल, पण कोणतंच व्यसन नाही पाहिजे. काय घरात किराणा आहे का? सगळं आहे. ते आपल्या राजाला नीट तयार कर. ते नीट नाही, छान तयार कर. मी जातो माळ्यावर. लवकर या. अजून कसं नाही आला पाहुणा? का बरं नाही आला पाहुणा? मंडळी, तुम्हाला तर माहित असेल ना पाहुणा कसं नाही आलं? टिंग टॉंग. लांब. पाहुणा लांब नाही माहित. राम. या बसा. लक्ष्मी, अरे लक्ष्मी, पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये ना. पाऊस पाणी कसं आहे? बरं आहे. येताना प्रवास कसा झाला पाहुणा? काय सांगू पाहुणा तुम्हाला. येताना तुमच्या गावचा रस्ता खूप खराब होता. तुमच्या गावातली शाळा पण लय पडलेली होती. आमच्या गावातली शाळा मात्र झक्कास. तुमच्याकडे व्यसन लय करते वाटतं. शाळेबाहेर खूप पुढ्या पडलेल्या होत्या. तुम्हाला तर नाही व्यसन? मला नाही. मुलीला घेऊन या. लक्ष्मी, अरे लक्ष्मी, राधाला घेऊन ये. कुठाने सगळ्याचे दर्शन घे बघू.
आयुष्यमान भव. सदा सुखी राहा. सदा सुखी राहा. हा संस्कारी दिसते मुलगी. ती पाटलाची पोर आहे. बरं तुझं नाव काय मुली? राधा. तुझं शिक्षण कितवी झालंय? फक्त 12वी नापास. स्वयंपाक येतो का? हा येतो ना. तिला पोळे सोडून सगळं येतो. माझी चॉईस घेतली. मला पण पोळे सोडून सगळंच येत आहे. किती का भाजी खाता का? नाही हो, आमची तर पोळ्याची मशीन आहे. असं का? आणि आमची तर 5 बोर आहे, पण एका पण बोरला पाणी नाही. मंडळी का इतके मालदार आहे? आमच्या घरात स्वयंपाक करताना मुलीच्या डोक्यावर पदर लागतो. तुमच्या मुलीच्या डोक्यात पदर द्या बरं. के पोरी, तुला काही बोलायचं असेल तर बोल. आता संधी आहे. नको नको, मला काय बोलायचं नाही. आम्हाला मुलगी पसंत आहे. बरं, आपण घेणं नाही तर मग बघू पाहुणं. वय पाहुणं. थांबा थांबा, जरा थांबा. इतकी ते घाई गडबड करून चालायचं ना. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. तुमची काय शौचालय आहे का? नाही. मग कुठे जाता? असले काय प्रश्न विचारता? सांगा की मग. त्यात काय आलं? आम्ही तर मळ्यावर जातो. काय नेता सोबत? डब्बा आणि बॅटरी. कसं जाता? हे असं जातो. मुलीच्या डोक्याला खाली पडल्यावर पदर चालायचा नाही. मुलगी उघड्या शौचालय गेलेली बरी चालते. त्यात काय आम्ही पण जातो की. त्यात काय म्हणजे असल्या घरात माझी मुलगी देऊ शकत नाही. आम्हाला पण तुमच्या घरची सूर करून घ्यायची नाही. चला रे. मंजली, अगं मंजली, अगं मी का काय? दादा आला, दादा आला. काय झालं गाई? मुलगी छान होती, शिकल्या सवरलेली होती. तिला स्वयंपाक पण येत होता, पण आपली तर शौचालय नाही म्हणून त्यांनी मुलगी दिली नाही. विचार तुझ्या दादाला. दादा तुला किती बारे म्हणलं शौचालय बांध, शौचालय बांध. तू ऐकलंच नाही. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. बांधतो ग बाई, बांधतो. आधी शौचालय बांधतो, नंतर माझ्या लग्नाचा विचार करतो. आत्ता तसे
गाड़ी वाला